गेले आबांना आता या ठिकाणी मला वाटतं गृहमंत्री मधल्या कालखंडातला खंड धरून 11-12 वर्ष झाले. या 11-12 वर्षामध्ये आबांचं हेच उत्तर आहे, पोलिसांची संख्या कमी आहे, प्रयत्न करतोय, बैठका होत आहे आणि आता आज निर्णय होऊ शकेल. मग अध्यक्ष महोदय, या अशा वांझोट्या चर्चेला अर्थ काय? वारंवार या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतानाही ते गृहमंत्री होते, त्या कालखंडात हे उत्तर होतं. आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री महोदयांकडे ते ढकलत आहे. सरकार दिवाळखोर आहे, या सरकारच्या तिजोरीत पैसा नाही, तुम्ही राज्य गहाण ठेवलेलं आहे. हो, नाही, हे रोजच बोलणार आहे मी, दिवसातून 10 वेळा बोलणार आहे की तुम्ही दिवाळखोर आहे, तुम्ही राज्य गहाण ठेवलाय, म्हणून पोलीस भरती करायला तुमच्याकडे पैसे नाहीये. आणि हे दिवसात अध्यक्ष महोदय, एक मिनिट अध्यक्ष महोदय, हे मी तर बोलणारच ना, 50 वेळा बोलेल दिवसातून, जे आहे सत्य ते बोलेल. माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की आबांनी सांगितलं की जे संपादकांनी तक्रार केली ही गोष्ट खरी आहे की माझ्याकडे तक्रार केली, त्यांच्यावर किती गुन्हे आहे काय आहे यापेक्षा ते या राज्याचे नागरिक आहे. गुन्हे असतील तर तुम्ही कार्यवाही का केली नाही, कारण तुम्ही काय संपादकाला घाबरता का? आणि नागरिक आहे, कुणालाही तक्रार करण्याचा अधिकार आहे. पण या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय त्यांनी सांगितलं विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरून चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करून असे धंदे बंद करण्याकामी वेळोवेळी सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे वेळोवेळी सक्त सूचना देता तरी वेश्या व्यवसाय, अवैध धंदे, दारू हे सगळं चालूच राहतं. मग आपल्या सूचना या सक्त सूचना देऊनही पोलीस त्याच्या विरुद्ध कारवाई करत नाही, याचं नेमकं कारण काय? आपण सांगू शकाल की वेळोवेळी सक्त सूचना दिल्या तरी हे धंदे सुरूच आहे, याचं मुख्य कारण काय? का नुसते हप्ते घ्यायचे धंदे आहेत त्या पोलिसांचे, का त्यांनी यासाठीच तुमच्या सूचना आल्या की बोलायचं? म्हणून या संदर्भामध्ये कडक कारवाई करून किमान त्या परिसरातल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी आपण कठोर उपाययोजना करणार आहात काय?